नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे गावचा ट्रेडर या युट्यूब चॅनलमध्ये. माझं नाव आहे कृष्ण आणि आपण आजच्या व्हिडिओमध्ये सपोर्ट अँड रेजिस्टन्स बघणार आहोत. तर चार्टवरती सपोर्ट अँड रेजिस्टन्स कसा ड्रॉ करायचा, तुम्ही सपोर्ट अँड रेजिस्टन्सच्या बेसिसवर कसा ट्रेड घेऊ शकता, पूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून पूर्ण तुम्हाला सपोर्ट अँड रेजिस्टन्स समजून जाईल. तर सर्वात पहिले सपोर्ट अँड रेजिस्टन्स जो असतो हा एक झोन असतो. ठीक आहे, झोन म्हणजे एक लेवल असते, ज्या लेवलला मार्केट येऊन तिथनं वरती जातं किंवा तिथनं खालती येतं. तर आपण एक सपोर्ट म्हणून बघूयात. ठीक आहे, जो सपोर्ट असणार आहे तो सपोर्ट असतो म्हणजे कसं, आता उदाहरणार्थ बघा, एक उदाहरण म्हणून सोन्याची प्राइस म्हणजे सोन्याचा भाव काय चालू आहे, 1 लाखाच्या वरती चालू आहे. तेच जर सोनं तुम्हाला 50,000 रुपयाला भेटत असेल, 50,000 रुपयाला तोळा जर तुम्हाला सोनं भेटत असेल, तर तुम्ही घेणार का? तुम्ही म्हणणार, अरे हे काय बोलायची गोष्ट आहे का? जे 1 लाखाच्या वरती सोनं आहे ते 50,000 रुपयाला जर मला भेटत असेल तर का नाही घेणार? मी नाही, पूर्ण जग घेणार. तर असंच विचार करा की तुम्ही एकटे नाही घेणार, पूर्ण जेवढे लोक आहेत तेवढे घेणार. कारण की 1 लाखाच्या वरती जो भाव चालू आहे सोन्याचा, तो जर तुम्हाला 50,000ला भेटेल तर तुम्ही का नाही घेणार? तर तिथनं तुम्ही घेणार. ठीक आहे, तिथनंच आता हा सपोर्ट म्हणजे कोण? बायर्स लोक. ठीक आहे, हा सपोर्ट म्हणजे बायर्स लोक, हे लक्षात ठेवा. सपोर्टला ज्यावेळेस मार्केट येतं त्यावेळेस आपण खरेदी करतो, जो भाव तुम्हाला भेटतो त्यापेक्षा स्वस्तात जर भेटत असेल तर तुम्ही नक्कीच खरेदी करणार. मग तिथनं काय होते, प्राइस वरती जाते. ठीक आहे, आता सोन्याचा भाव आता तिथं 50,000 होता, बरोबर आहे. आता 50,000चा गेला 70,000वर. ठीक आहे, 70,000वर गेल्यावर तुम्ही काय म्हणणार की आता 50,000ला मी खरेदी केला होता, 70,000 गेलाय. ठीक आहे, 20,000 प्रॉफिट झाला मला, मी काय करणार, आता ते विकून टाकतो. ठीक आहे, तर इथं जसंही तुम्ही विकणार तिथनं प्राइस खालती येणार. ठीक आहे, आणि ह्याला बोलतो आपण रेजिस्टन्स. ठीक आहे, म्हणजे तुम्ही जिथं खरेदी करणार तुम्हाला स्वस्तात भेटते तिथे आपण होतो सपोर्ट, कारण की इथे बायर्स लोक येतात आणि जिथनं रिव्हर्स करते प्राइस तो रेजिस्टन्स असतो आपला. ठीक आहे, आता हे बघा की सपोर्ट जो असतो इथं काय होतो, जेणेकरून मार्केटची प्राइस म्हणजे जो शेअर्स आहे त्याची प्राइस वरती का जाते, कारण की इथं होतो एक डिमांड झोन. ठीक आहे, आता बघा, जे सोन्याचा भाव 1 लाखाच्या वरती चालू ते जर तुम्हाला 50,000ला भेटत असेल तर तिथं काय झाली, सप्लाय जास्त आहे. ठीक आहे, आणि डिमांड कमी आहे, त्याच्यामुळे ह्याचा प्राइस काय झाली, खालती आली. त्याच्यामुळे आपल्याला 50ला भेटलं. आता इथं 50ला जर भेटलं तर सगळे लोक खरेदी करणार, बरोबर आहे. आणि सोनं हे लिमिटेड आहे, अनलिमिटेड नाही. तसंच शेअर्स पण लिमिटेड असतात, अनलिमिटेड काहीच गोष्ट नाही. तर जे सोनं आहे ते लिमिटेड आहे. ठीक आहे, त्याच्यामुळं 50,000 रुपयाला भेटलं, सगळ्या लोकांनी काय केलं तिथं, म्हणजे जे खरेदी करायला चालू केलं तिथं काय झालं, डिमांड वाढली. म्हणजे सोन्याची डिमांड म्हणजे घेणारे लोक वाढले आणि विकणारे कमी झाले, त्याच्यामुळे याची प्राइस वरती गेली, बरोबर. आणि जसं ह्याचा भाव 70,000 गेला तसंच इथं काय झालं की लोकांनी 50,000 रुपयाला घेतलेला 70,000 रुपयाला गेला, तर प्रॉफिट म्हणजे आता कधी ना कधी प्रॉफिट बुकिंग तर येणारच. तिथे प्रॉफिट बुकिंग करायला चालू केली, म्हणजे त्यांनी लोकांनी विकायला चालू केलं. आता ते विकायला चालू केल्यानंतर इथं काय झाली, सप्लाय जास्त झाली आणि डिमांड कमी झाली. कारण की इथं काय करतात लोक, इथं विकायला चालू केले, म्हणजे विकायला चालू केले सर्वांनी, पण तिथे घेणारं कोणच नाहीये. म्हणजे मार्केटमध्ये काय झालं की सप्लाय जास्त झाली, सोनं विकणारे जास्त झाले आणि खरेदी करणारे कमी झाले, त्याच्यामुळे इथं प्राइस खाली आली. ठीक आहे, हे तुम्हाला बेसिक तर समजलंच असेल. पण हे लक्षात ठेवा, जिथं सपोर्ट आहे तिथं बायर्स आणि जिथं रेजिस्टन्स आहे तिथं सेलर्स. रेजिस्टन्स म्हणजे सेलर्स, सपोर्ट म्हणजे बायर्स. ठीक आहे, हे समजलं. अजून एक उदाहरण देतो तुम्हाला, म्हणजे तुम्हाला पूर्णपणे समजून जाईल की सपोर्ट अँड रेजिस्टन्स असतो काय आणि डिमांड अँड सप्लाय पण असतो काय. तर उदाहरणार्थ बघा, आपल्या गावाकडले एखादी जमीन आहे विकायला काढली, बरोबर आहे, आणि त्याचा एक एकरीचा भाव आहे 5 लाख रुपये. ठीक आहे, आणि तिथं खरेदी करणारा म्हणजे जो घेणारा आहे तो तिथं कोणी तेवढे घेणार नाहीयेत, कारण की लोकांजवळ तेवढे पैसे नाहीयेत, आणि विकायला काढली एकानी जमीन. ठीक आहे, तर विकायला काढल्यानंतर तिथं काय झालं की तिथं विकणारे झाले परंतु तिथे घेणारा कोणी नाहीये. आता एखादी 5 लाखाला भेटते, त्याच्या साईडचाच म्हणतोय, त्याच्या शेजारचीच जमीन आहे, तो पण म्हणतो मला पण विकायची आहे. तो साईडचा 5 वाला विकतोय, तर मी कितीला विकन, 4 लाखाला विकन. तर तो म्हणतोय इथं 5ला भेटते, इथं 4ला भेटते, तर तो काय करणार, दोघांची जमीन सेमच आहे, साईडलाच आहे, तर हा 4 लाखाला देतोय, तर मी इकडची घेणार कारण की मला स्वस्तात पडते. मग त्याच्या साईडचा काय म्हणतो की नाही नाही, इकडं 4ला भेटते तर मी 3.5ला विकतो, जेणेकरून माझी लवकर विकून जाईल. मग तिथं घेणारा काय म्हणतो, ह्याची 5ला विकते, ह्याची 4ला विकते, त्याची 3.5ला विकते, मी स्वस्तात जे पडेल तेच घेणार. मग तिथं काय होते की तिथं डिमांड कमी होते, म्हणजे विकणारे आहेत पण खरेदी करणार नाही, त्याच्यामुळे प्राइस कमी झाली, बरोबर आहे. तसंच इथे
की मार्केटमध्ये शेअर्स विकायला सगळ्यांनी काढले पण घ्यायला कोणी नाहीये, त्यामुळे तिथं सप्लाय जास्ती होते आणि डिमांड कमी होते, त्यामुळे शेअर्सची प्राइस खालती येते. ठीक आहे, तर हे सर्व तुम्हाला समजलंच असेल. तर आता लक्षात ठेवाल की रेजिस्टन्स म्हणजे सेलर्स आणि सपोर्ट म्हणजे बायर्स. ठीक आहे, आता हे तुम्हाला बेसिक एवढं समजावायचं होतं, हे तर तुम्हाला समजलंच असेल, पण चार्ट पण बघणार आहोत. पण त्याच्या पुढं अजून एक आहे जे तुम्हाला समजवायचं बाकी आहे. आता हे तुम्हाला बेसिक समजलं, पण ह्याच्या पुढे पण अजून काहीतरी आहे. ते जर समजलं तर तुम्हाला डायरेक्ट मी चार्ट वरती घेऊन जातो आणि तिथे तुम्हाला पूर्णपणे समजून जाईल आणि तुम्ही स्वतःवरून सांगणार की इथं सपोर्ट येतो, इथं रेजिस्टन्स येतो, इथं आपल्याला बाय केलं पाहिजे, इथं आपल्याला सेल केलं पाहिजे, हे स्वतःहून तुम्ही होऊन सांगणार आहे. ठीक आहे, तर आता बघा, हा एक रेजिस्टन्स आहे. ठीक आहे, हा एक रेजिस्टन्स आहे. ठीक आहे, हा रेजिस्टन्स आहे. पण काय होतं आपल्याला माहिती आहे की इथं रेजिस्टन्स पर्यंत आला की इथं काय करतो, वापस रिव्हर्स करतो. पण कधी कधी काय होतं, हा रेजिस्टन्सला पण ब्रेक करून वरती जातो. ठीक आहे, रेजिस्टन्सला पण ब्रेक कधी करतो, कारण कसं असतं, ज्यावेळेस मार्केटला म्हणजे ज्यावेळेस शेअरची प्राइस वाढते आणि इथं काय होतं, रेजिस्टन्स पर्यंत येतो आणि तिथं काय होतं, थोडेसे काय होतं, प्रॉफिट बुकिंग चालू होते. पण काही लोक काय म्हणतात की मला आताच प्रॉफिट बुकिंग नाही करायची, मी काही वर्षानंतर करेन. आणि इतर बाकीचे लोक म्हणतात काय की स्वस्तात आहे, अजून खरेदी करू, चला ह्याला वरतीच घेऊन जाऊया. तर बाकीचे लोक जर खरेदी केले तर वापस प्राइस वाढते आणि जो रेजिस्टन्स होतो त्याला इथं ब्रेकआउट मिळतो आणि तोच प्राइस वरती जातो. आता वरती कुठेपर्यंत जाणार, त्याचा नेक्स्ट रेजिस्टन्स जोपर्यंत नाही येणार त्यावर. हा R1 झाला, हा R2 झाला, रेजिस्टन्स 2. आता इथंपर्यंत जाते, इथे गेल्यानंतर एक रेजिस्टन्स भेटतो. जर इथे गेल्यानंतरही लोकांनी जर अजून ठरवलं की याला अजून खरेदी करा, कारण की अजून प्राइस वरती जाण्याची शक्यता आहे आणि अजून लोकांनी जर याला खरेदी केलं तर प्राइस अजून वरती जातो, जो जातो R3 पर्यंत. असं जोपर्यंत त्याला एक रेजिस्टन्स भेटणार नाही तोपर्यंत प्राइस वरती जाते आणि ज्यावेळेस वरती जाऊन एखाद्या वेळेस प्रॉफिट बुकिंग येतं, त्यावेळेस तिथनं रेजिस्टन्स मार्केट खालती येतं. ठीक आहे, आता इथं आपण एक बघूया, हा सपोर्ट आहे. ठीक आहे, हा सपोर्ट आहे. कधी कधी काय होतं, मार्केटची प्राइस खालती येते, खालती आल्यानंतर इथं काय होतं, इथं सपोर्ट घेतं मार्केट. कधी कधी सपोर्ट घेतं, पण इथं काय होतं, सगळे लोक जर विकत असतील तर इथं काय होतं की सगळे लोक विकायला चालू करतात, भले मला स्वस्तात. आता जसं की आपण उदाहरण म्हणून बघितलं, 50,000 रुपयाचं जे सोनं होतं, आता उदाहरण म्हणून बघतोय आपण 1,00,000च्या वरती सोन्याचा भाव चालू आहे, पण आपण इथं बघितलं की 50,000ला भेटते. पण लोकांनी काय केलं, 50,000ला खरेदी केलं होतं, पण आता याची प्राइस अजून वरती गेली थोडीशी, पण अजून लोकांनी विकायला चालू केलं, कारण की नाही घ्यायचं, कोणाकोणाला विकायचं तर त्यांनी विकायला चालू केलं. प्लस त्याची प्राइस खालती आली, 40,000 आली. काही काही लोक म्हणतात की भले मला इथे लॉस झाला तरी चालेल, पण इथे विकून टाकूया, कारण की जेणेकरून अजून प्राइस खालती जाईल तर परत अजून मला लॉस होईल. त्यामुळे अजून लोक विकतात आणि असं करून हा ब्रेकडाऊन होतो आणि ब्रेकडाऊन होऊन या सपोर्टच्या खालती प्राइस येते. आता कधीपर्यंत येणार आहे, अजून एक सपोर्ट नाही भेटणार त्याला. हा सपोर्ट 1 होता, हा सपोर्ट 2 आहे. ठीक आहे, अजून खालती येतो. अजून खालती आल्यानंतर इथं काय होतं, अजून थोडासा भाव वरती जातो, परंतु अजून होतं लोकांना की अजून असं वाटतं की आता इतकी 50,000ची प्राइस होती, ती आली 30,000 रुपयाला, अजून हे पडू शकतं, तर आपल्याला 30,000 तरी भेटतायत, तरी म्हणून आपण इथे विकूया आणि मार्केटमधनं बाहेर होऊया, असं म्हणून अजून लोक विकायला करतात आणि हा प्राइस खालती खालती येत राहतो. ठीक आहे, तर हे तुम्हाला बेसिक समजणं महत्वाचं होतं, म्हणून हे पण तुम्हाला समजलं. आता आपण डायरेक्ट चार्ट वरती बघू, जेणेकरून तुम्हाला पूर्ण समजून जाईल. तर मित्रांनो, इथं बघू शकता, हा लाईव्ह चार्ट चालू आहे, बिटकॉइनचा आहे. ठीक आहे, इथं तुम्हाला दिसेल ही लाईव्ह चालू आहे. ठीक आहे, तर आपण लाईव्ह चार्टवरती सपोर्ट अँड रेजिस्टन्स ड्रॉ करणार आहोत. तर सर्वात पहिले इथं आपण एक सपोर्ट ड्रॉ करू. इथं तुम्ही जर बघायला गेलात तर इथं ट्रेंड लाईनच्या याच्यामध्ये क्लिक केलं तर तुम्हाला इथे एक हॉरिझॉन्टल लाईन दिसेल. हे हॉरिझॉन्टल लाईन घेऊन पण तुम्ही असं इथे क्लिक केलं तर तुम्हाला एक लाईन ड्रॉ होईल, म्हणजे सपोर्ट ड्रॉ होईल. परंतु आपण काय बघितलं की सपोर्ट अँड रेजिस्टन्स जो आहे तो एक झोन आहे, म्हणजे एक लेवल आहे, नाही की एक लेवल आहे जिथे एक लेवलला येऊन जाणार आहे. एक असा झोन आहे, ज्या झोनमध्ये येऊन मार्केट तिथनं रिव्हर्स करण्याचे चान्सेस असतात. ठीक आहे, तर आपण सर्वात पहिले इथे एक सपोर्ट ड्रॉ करूयात. ठीक आहे, इथे सपोर्ट घेतलेला आहे. त्यानंतर इथं एक रेजिस्टन्स ड्रॉ करूयात, कारण इथं रेजिस्टन्स घेते. ठीक आहे, म्हणजे इथं रेजिस्टन्स घेतला आणि इथं बघायला गेला तर इथं सपोर्ट घेतोय. ठीक आहे, आता एक सपोर्ट अँड रेजिस्टन्स झाला. ठीक आहे, अजून एक घेऊ, इथं थोडंसं चार्टला थोडंसं 1 तासाच्या टाइम फ्रेमवर करू, म्हणजे जेणेकरून आपल्याला नेक्स्ट रेजिस्टन्स दिसेल. ठीक आहे, तर नेक्स्ट रेजिस्टन्स आपल्यासाठी हा वाला लेवलचा. ठीक, हा लेवल. ठीक आहे,
हा सध्या पुरतं तर आपण एवढंच बघू, नंतर आपण थोडंसं याला R1 R2 आणि R3 पण बघूयात. त्यानंतर सपोर्ट पण S1 S2 S3 पण बघूया. पण पहिलं आपण हे बघून घेऊ होतं. ठीक आहे. तर पहिलं आपण इथनं स्टार्ट करूयात. इथं जर बघाल तुम्ही तर पहिलं बघा, इथं आलं मार्केट, इथनं वरती गेलं, इथं रेजिस्टन्स घेतलं, वापिस इथंच रेजिस्टन्स घेतलं, इथं आलं ज्यावेळेस सपोर्ट घेतलं, थोडंसं वरती गेलं, वापिस खालती आलं, इथं सपोर्ट घेतला, त्यानंतर इथं सपोर्ट घेतला आणि जसं मगाशी आपण बघितलं तिथे इथे एक रेजिस्टन्स घेऊन मार्केटमध्ये बायस लोकांनी इथं जास्ती आपली ताकद दाखवली, वापिस याला ब्रेक केलं. म्हणजे जसं ब्रेकआउट मिळाला तसंच इथनं मार्केट वरती गेलं. बरोबर आहे. तर इथं हा आपल्यासाठी हा झाला सपोर्ट. ठीक आहे, हा लेवल, आणि हा लेवल झाला आपल्यासाठी एक रेजिस्टन्स. ठीक आहे, तर तुम्हालाही मार्केटमध्ये असंच बघायचं आहे. आणि जसं मगाशी आपण बघितलं की बाबा मार्केटमध्ये गेल्यानंतर आपल्याला ज्यावेळेस ब्रेकआउट करतं त्यावेळेस आपल्यासाठी R1 हा झाला, पण R2 काय होता, तर R2 हा होता. आता मी R2 हा कसा काढला आणि हा तुम्हाला सपोर्ट अँड रेजिस्टन्स कसा काढायचा, तर ज्या वेळेस आपल्याला इथं मार्केट 2-3 वेळेस एकाच लेवलला सपोर्ट घेईल, म्हणजे जसं की पहिल्या वेळेस, दुसऱ्या वेळेस आणि तिसऱ्या वेळेस, म्हणजे इथे 2-3 वेळेस जास्त लेवलपासून सपोर्ट घेऊन तिथनंच वरती जाते, तिथनंच वरती जाते, तिथं आपल्याला सपोर्ट ड्रॉ करायचा. ठीक आहे. आणि ज्या वेळेस कमीत कमी 2 ते 3 वेळेस एकाच लेवलपासून मार्केट खाली येते त्यावेळेस आपल्याला तिथे एक रेजिस्टन्स लावायचा, तो आपण इथं लावलेला आहे. ठीक आहे. म्हणजे कमीत कमी 1 ते 2 वेळेस एकाच लेवलला येऊन मार्केट इथनं जर रिव्हर्स करत असेल तर तिथं सपोर्ट अँड रेजिस्टन्स तुम्ही ड्रॉ करू शकता. आणि अजून एक गोष्ट सांगतो की हा मी R1 हा झाला, R2 कुठून काढला. R2 काढण्यासाठी थोडंसं याला आपण पाठीमागे घेऊन घेऊ, किंवा आपण इथं टाइम फ्रेम चेंज करू. जसं की 1 तासाचा मी टाइम फ्रेम केला, तर हा रिव्हर्स कुठून आलाय, इथनं आलाय. ठीक आहे. आता आपण हा R1 काढला होता इथं आणि हा R2 काढला. आता आपल्यासाठी R3 जर काढायचं असेल तर तुम्हाला इथं वरती काय दिसतंय, काय वाटतंय तुम्हाला की कुठनं मार्केट रिव्हर्स येईल? मला तर वाटतंय बघा इथनं. कारण की हा जर झोन बघितला तुम्ही तर इथंच मार्केट 2 ते 3 वेळेस हे बघा ह्या लेवलपासून खालती आलं, वापिस इथं दाखवतो. हे बघा इथनं खालती आलं, इथनं पण खालती आलं, इथनं पण खालती आलं. ठीक आहे. तर इथं 3 वेळेस एकाच लेवलला येऊन इथनं खालती आलेलं आहे. तर आपण म्हणू शकतो की आपल्यासाठी जो आहे R1 आणि हा R2. ठीक आहे. हा R1 झाला आपल्यासाठी. इथनं जर ह्याला आता सध्या तर इथं सस्टेन करते, लाईव्ह चालू आहे तुम्ही बघू शकता. इथनं जर आलं आणि थोडं सस्टेन करून याला ब्रेक केलं तर आपल्यासाठी हा R2 बनू शकतो, आणि याला पण ब्रेक करून जर वरती निघलं मार्केट तर आपण इथं अजून एक रेजिस्टन्स ड्रॉ करू शकतो. ठीक आहे. तर तुम्हाला हे R1 R2 तर तुम्ही बघितलाच असताल. तर आता सपोर्टचं पण सेमच बघूया. थोडासा मोठा टाइम फ्रेम केला ना तर तुम्हाला लगेच समजून जाईल की कुठं मार्केट हे घेईल, सपोर्ट घेईल, रेजिस्टन्स घेईल. ठीक आहे. तर इथं आपण थोडंसं याला साईडला घेऊयात आणि इथे आपण सपोर्टसाठी पण बघूयात. आता तुम्हाला काय वाटतं, तर इथनं मार्केट खालती आलं तर कुठे गेल सपोर्ट? मला तर हा लेवल वाटतोय. ठीक आहे. हा एक लेवल असू शकतो, किंवा मग डायरेक्ट जर खालती झालं तर आपल्यासाठी हा एक लेवल असू शकतो. ठीक आहे. कारण की इथं जर बघाल तर इथं पाठीमागं पण इथं सपोर्ट घेतला होता ह्या लेवलपासून, आणि जर याला पण ब्रेक करून आलं तर सगळ्यात लास्टवाला जो सपोर्ट आहे आपल्यासाठी हा वाला आहे. ठीक आहे. तर समजलंच असेल तुम्हाला की कुठनं मार्केट सपोर्ट घेण्याचे चान्सेस आहेत, कुठनं रेजिस्टन्स घेण्याचे चान्सेस आहेत. ठीक आहे. याला 15 मिनिटचा टाइम फ्रेम जर केला तुम्ही तर इथं आपल्याला डायरेक्टली दिसून जाईल. ठीक आहे. हे बघा इथं सपोर्टला आलं, इथनं वरती गेलं, इथनं रेजिस्टन्सला आलं, इथनंच रिव्हर्स करून आता हे खालती आले. आता इथं सस्टेन करते. बघूयात इथं काय होते, सपोर्ट घेते की वापिस खालती येऊन की वरती जाऊन रेजिस्टन्स घेऊन याला ब्रेक करते, काय होतंय ते बघूयात. पण हे तर तुम्हाला समजलंच असेल. ठीक आहे. आपण जे आत्ताशी बघितलं ते पण समजून घ्या, आणि मी जे बेसिक सांगितलं होतं ते पण तुम्हाला समजलं असेल सप्लाय अँड डिमांडवरती. ठीक आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इथंपर्यंत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा, आणि जितकं होता होईल तेवढं आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.